शेतकरी बांधवांनो, अव्हेना न्यूट्रीमिक्स तुम्ही हे नाव ऐकलं आहे का? आज आपण या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। किती किलोची बॅग असते, कुठल्या कंपनीचा हा प्रॉडक्ट आहे, याची वापरण्याची पद्धत काय आहे, याचे फायदे काय आहेत, या प्रॉडक्टची उपलब्धता कशी होईल, अगदी टप्प्याटप्प्याने। अव्हेना न्यूट्रीमिक्स हा प्रॉडक्ट प्रणाम ॲग्रोकेम ही कंपनी उपलब्ध करून देते। या प्रॉडक्टला बऱ्याच ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी असं सुद्धा संबोधलं जातं। या प्रॉडक्टच्या 25 किलोच्या बॅगमध्ये अमायनो ॲसिड, सीवीड, फुलविक ॲसिड, नॅटल आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट इतके प्रॉडक्ट तुम्हाला मिळतील। यातील एक एक प्रॉडक्ट आता आपण समजून घेऊ। यामध्ये जे अमिनो ॲसिड दिले आहे त्याचे पाकिट 800 ग्रामचे आहे। यामध्ये असणारे सीवीड 600 ग्राम इतके असते, फुलविक ॲसिड 600 ग्राम इतके असते। नॅटल नावाचा प्रॉडक्ट 100 मिली इतका बॉटलमध्ये असतो। उरलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते 23 किलो इतक्या वजनाचे असते। आता या सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये काय काय असू शकते हे मी तुम्हाला सूचित करतो। यामध्ये कॉपर सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट इत्यादी प्रॉडक्ट असू शकतात। त्याचबरोबर अजूनही काही मूलद्रव्ये असू शकतात, परंतु त्या गोष्टी कंपनीद्वारे स्पष्ट केलेल्या नाही। हे सर्व प्रॉडक्ट त्या 23 किलोच्या मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सल्फेट फॉर्म मध्ये आहे। 25 किलोच्या बॅग मध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला आता सर्व सांगितले आहे। आता याचा वापर कसा करावा याबद्दल बघू। सर्वप्रथम 200 लिटर टाकीमध्ये 50 लिटर पाणी घ्या। त्यामध्ये नेटल 100 ml पूर्ण टाकून द्या आणि ते मिश्रण व्यवस्थित ढवळा। त्यानंतर अमिनो ॲसिड, सीवीड, फुलविक ॲसिड हे एक एक बादलीमध्ये मिक्स करून 200 लिटरच्या टाकीमध्ये एकत्र करून घ्या आणि व्यवस्थित ढवळा। जे सल्फेट युक्त सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात बादलीत एकत्र करून ते सुद्धा टाकीमध्ये एकत्र करून घ्या। आता अव्हेना न्यूट्रीमिक्सचे संपूर्ण 25 किलोचे मिश्रण हे 200 लिटर टाकीमध्ये एकत्र गेले आहे। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये 2 किलो युरिया एकत्र करा, जो आपल्याला या 25 किलोच्या बॅग सोबत आलेला नाही। युरिया टाकून झाल्यानंतर टाकी 200 लिटर पूर्ण भरून घ्या। तयार झालेले मिश्रण व्यवस्थित हलवत राहा। दिवसातून एकदा किंवा दोनदा व्यवस्थित हे द्रावण 10 ते 12 दिवस हलवावे। साधारणतः 15 दिवसांनी तुमचे अव्हेना न्यूट्रीमिक्स हे सूक्ष्म अन्नद्रव्याचे द्रावण पूर्ण तयार झालेले असेल। ज्या टाकीमध्ये हे द्रावण तुम्ही तयार केलेले आहे ती टाकी बंद असावी, म्हणजे तिच्यात इतर कीड जाणार नाही। तसेच ही टाकी सावलीमध्ये ठेवलेली असावी। 15 दिवसांच्या फर्मेंटेशन प्रोसेस नंतर द्रावण तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल। आता आपल्याला तिचा वापर करायचा आहे। तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो। समजा तुमच्याकडे 2 एकर भाजीपाला क्षेत्र किंवा 2 एकर फळ पिकाचे क्षेत्र आहे। शिफारशीनुसार प्रत्येक एकराला दररोज 1 लिटर हे द्रावण ठिबकद्वारे द्यायचे आहे। पण आपण दररोज पिकाला पाणी देत नाही, त्यामुळे आठवड्यातून एकदा म्हणजे 7 दिवसांनी 7 लिटर द्रावण गरजे इतक्या पाण्यामधून ठिबकद्वारे पिकाला द्या। अशा प्रकारे जे तुम्ही 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे ते 1 एकर करिता जर वापरलं तर 200 दिवस पुरेल। जर 2 एकर क्षेत्र असेल तर 100 दिवस ते पुरेल। त्यामुळे जे शेतकरी बांधव प्रत्येक वेळेस विचारतात की द्रावण किती एकरला चालेल, त्याचे हे उत्तर आहे की तुम्ही जर 2 एकर क्षेत्र करत असाल तर ही बॅग तुम्हाला 100 दिवस पुरू शकते। लक्षात ठेवा, या प्रॉडक्टचा वापर नियमित ठेवल्यामुळे रिझल्ट जबरदस्त मिळतात। हा प्रॉडक्ट गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही शेतकरी बांधवांना देत आहोत आणि शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया या प्रॉडक्ट बद्दल अत्यंत बेस्ट अशीच असते। तुमच्या पिकाला असणारी सूक्ष्म अन्नद्रव्यांची संपूर्ण गरज या प्रॉडक्ट मधून पूर्ण होते। अव्हेना न्यूट्रीमिक्सचे फायदे काय आहेत ते बघू। पिकाला सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पूर्ण होते। झाडाची वाढ जोमदार होते। पाने हिरवीगार व कार्यक्षम होतात। फुलधारणा आणि फळधारणा सुधारते। उत्पादनात आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ होते। झाड तणावाला चांगलं तोंड देतं। सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा, द्रावण तयार करताना सर्वात आधी नॅटल टाकायचं।
त्यानंतर प्रत्येक प्रॉडक्ट वेगवेगळ्या बादलीत पाण्यात मिक्स करून मग टाकीत टाकायचा। युरिया टाकायचं विसरायचं नाही। टाकीचं झाकण व्यवस्थित बंद करून ठेवायचं। टाकी नेहमी सावलीतच ठेवायची। दिवसातून एकदा किंवा दोनदा द्रावण हलवत राहायचं। वापरताना द्रावण कपड्याने गाळून वापरायचं। आता अवेना न्यूट्रीमिक्स याची उपलब्धता कुठे आहे, कुठे मिळेल ते? आमची संस्था कृषी विकास बीज भांडार नाशिक या ठिकाणी अवेना न्यूट्रीमिक्स नियमित विक्रीसाठी उपलब्ध असते। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव थेट आमच्या पत्त्यावर येऊन या प्रॉडक्टची खरेदी करू शकतात। नाशिक जिल्ह्याबाहेरील शेतकरी बांधवांना आमच्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून ते मागणी नोंदवू शकतात। आम्ही एसटी पार्सलच्या माध्यमातून जिल्हा लेवल पर्यंत प्रॉडक्ट पाठवण्याची सुविधा देऊ शकतो। पण जर तुमचा भाग ग्रामीण व मुख्य तालुक्यापासून दूर असेल तर आमच्याकडे मर्यादा राहतील। म्हणूनच प्रॉडक्ट लागल्यास दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुमचा पत्ता पाठवा आणि उपलब्धता आम्ही तुम्हाला कशी करू याबद्दल माहिती देऊ। प्रॉडक्टची किंमत किती आहे? शेतकरी बांधव वारंवार विचारतात की किंमत किती आहे या प्रॉडक्टची। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ यूट्यूबवर वर्षानुवर्ष चालणार आहे। बाजारात किमती वेळोवेळी बदलतात, त्यामुळे किमतीबद्दल माहिती हवी असल्यास दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला योग्य माहिती आम्ही देऊ। अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक अवश्य करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। मी महेंद्र शिवाजीराव सराफ, कृषी विकास बीज भांडार नाशिक या संस्थेचा प्रतिनिधी। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।